व्यापार युगातील ही गोष्ट आहे. त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रसन नावाचा राजा राज्य करत होता. तो मोठा विद्वान व वेदांत जाणणारा होता. त्याच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका. त्यांना 7 पुत्र होते व एक कन्या जिचे नाव शांबाला होते. एकदा देवी महालक्ष्मीच्या मनात आले की आपण राजप्रसादी राहावे, त्यामुळे राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले तर तो सर्व संपत्तीचा उपभोग एकटाच घेईल, म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे घालून आधाराला काठी घेतली. काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दारी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, "कोण ग बाई, तू कुठून आलीस? काय काम? काय हवं तुला?" म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, "माझे नाव कमलाबाई, द्वारकेत राहते. मी तुझ्या राणीला भेटायला आले." "कुठे आहे ती?" दासी म्हणाली, "राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागावतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब." म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, "तुझी राणी मागील जन्मी एका वेश्याची पत्नी होती. तो वेश्या फार गरीब होता. त्या दोघांची वारंवार भांडण होत. नवरा तिला मारहाण करी. ह्या त्रासाला कंटाळून ती एके दिवशी घर सोडून निघून गेली. जंगलात एकटी उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ही अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख व संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने हे व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. घर सुख समृद्धी आली. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतरही ती दोघे पती पत्नी हे लक्ष्मी लोकात वैभवात राहिले. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली आहे." म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला. दासी म्हणाली, "कृपा करून मला हे व्रत सांगा. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही." म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली. काठी टेकत निघणार इतक्यात महालातून राणी तरातरा बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली. राणी उर्मटपणे म्हणाली, "कोण ग तू थेरडे? इथे का आलीस? जा इथून." तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही. राणीचा उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महल सोडून म्हातारी तिथून निघून जाणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने जवळ येऊन म्हातारीला नमस्कार केला व कळवळून म्हणाली, "आजी, रागवू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते." राजकन्येचे हे बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालेला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारचा होता. पुढे त्या दासीने महालक्ष्मी व्रत केले. तिची आर्थिक स्थिती सुधारली. दासीपणा सोडून ती संसार सुखात करू लागली. शांबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीव्रत केले. सगळे नेमधर्म पाळून मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी तिने व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच शांबालेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधार नामक राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीच्या प्रभावाने तिचा संसार सुखाचा झाला. पण इकडे भद्रश्राव राजा व सूरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस येऊ लागले. त्यांचे राज्य लयास गेले. सगळे वैभव ऐश्वर्य गेले. अन्न पाण्यालाही ते महाग झाले. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. एक दिवस चिंतेने उगवत होता व मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले की मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप थकला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या
नदीकाठी थांबला. राणीच्या दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महलात गेली. राजाला बातमी सांगितली. मालाधार व शांबालाने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्मानात राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा व मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रव राजवाड्यात राहिला. आता घरी परत जायचा विचार त्याच्या मनात लोळू लागला. त्याने तसे जावयाला सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्रव परत जायला निघाला तेव्हा शांबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्राव घरी आला. मुलीने धन भरलेला हंडा दिला हे ऐकून सूरजचंद्रिका आनंदी झाली. तिचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंडा उघडला. पाहते तर काय, हंड्यात धन नव्हते तर सगळे कोळसे होते. महालक्ष्मीच्या अकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. तिने कपाळाला हात मारून घेतला. भद्रश्रव हा चमत्कार पाहून चकित झाला. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्य सुटत नव्हते. सूरजचंद्रिकाला एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. पुढे एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनात येते की लेकीला भेटायला जायची इच्छा होते. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी आली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता. सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करत होती. शांबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका आपल्या गावी आली. राणीने लक्ष्मीव्रत केल्याने काही दिवसात त्यांना पूर्वीचे दिवस परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी शांबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला तेव्हा त्याला शांबालेने कोळसा भरलेला हंडा दिला होता पण आपल्याला काहीच दिले नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शांबालेने करावे तसे स्वागत केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अवमानच केला. पण शांबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला व त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. म्हणजे स्वगृही आल्यावर मालाधाराने तिला विचारले, माहेराहून काय आणलंस? शांबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधाराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे होते. तो पत्नीला म्हणाला, ह्याचा काय उपयोग? शांबाला म्हणाली, थोडे थांबा, कळेलच. त्या दिवशी शांबालेने कोणत्याही पदार्थात मीठ घातले नाही. सगळे पदार्थ अळणी मालाधार जेवायला बसला. त्याला सगळे पदार्थ वाढले. पानात बाजूला थोडेसे मीठ वाढले. अन्नपदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. ह्या मिठाचा हा उपयोग. शांबाला पतीला म्हणाली. मालाधारालाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात जो कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने व मनभावे करील त्याला देवी प्रसन्न होईल, त्याच्यावर कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर कोणी उतू नये. नित्यनियमाने मनभावे महालक्ष्मी व्रत करावे म्हणजे देवी तुम्हाला प्रसन्न होईल, तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. असे हे महालक्ष्मीचे व्रत आहे. तर मार्गशीर्ष महिन्यात हे गुरुवारी करायचे व्रत असते. तर तुम्हाला ही संपूर्ण कहाणी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही महालक्ष्मी व्रताचे कधी उपवास केले आहेत का, व्रत केला आहे का, तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व अशाच प्रकारचे मी व्हिडिओ घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.